नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पेसामधील जे 17 सवराची भरती रखडलेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांची निवड पण झालेली आहे, परंतु त्यांना नियुक्त्या अजून दिलेल्या नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस दाखल झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालय फक्त पुढील तारखा देत आहे, त्यावर सुनावणी घ्यायलाच तयार नाही आणि निर्णय द्यायलासुद्धा तयार नाही आहे. तर त्याच्यामध्येच महाराष्ट्र शासनाने एक मधला मार्ग काढलेला आहे की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना नियुक्त्या पण मिळतील आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमानसुद्धा होणार नाही. आणि त्या संदर्भात एक नवीन GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे पेसा भरतीच्या संदर्भात, न्यू GR. मग आता नेमकं त्या GRमध्ये काय सांगितलेलं आहे ती सर्व व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आगामी सर्व भरतीसाठी GKचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या ठिकाणी पहा 5 ऑक्टोबर 2024 या तारखेचा हा GR आहे आणि GRचं टायटलच आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 सवलतीतील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत. कोणी काढलेला GR आहे तर सामान्य प्रशासन विभागानं हा GR काढलेला आहे. याच्यामध्ये प्रस्तावना वगैरे दिलेली आहे, खूप म्हणजे बरीच मोठी पानं आहेत, पण मी तुम्हाला सार सांगतो एवढं वाचून दाखवण्यापेक्षा. महाराष्ट्र शासनाने पेसा क्षेत्रामधील जे 17 सवलत आहेत त्याची 6931 पदांची जाहिरात काढली, परीक्षा घेतल्या आणि काही विभागांचे निकाल लागले. काही विभागांच्या अंतिम निवड याद्या प्रसिद्ध झाल्या. काही विभागाच्या निवड याद्या प्रसिद्ध होऊन काही विद्यार्थ्यांना रुजू पण करून घेतलं, पण काही विभागांमध्ये फक्त निवड याद्या प्रसिद्ध झाल्या, विद्यार्थ्यांना रुजू केलं नाही. आणि त्याच वेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे पेसाचं जे निर्णय आहे त्याच्या विरोधात केस दाखल झाली आणि मग सर्वोच्च न्यायालयानं जैसे थे परिस्थिती ठेवायला सांगितली. त्यामुळं झालं काय की ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे, त्यांना फक्त नियुक्त्या देणं बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांना आता नियुक्त्या देता आल्या नाही. जे जॉईन झाले त्यांचं चालू आहे, म्हणजे त्यांची नोकरी चालू आहे, पण जे जॉईन झाले नाही, जे आता रुजू होणं अपेक्षित होतं त्यांना रुजू करून घेता येत नाही शासनाला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं. आणि काही विभागाचे निकालही लावलेत, परंतु अंतिम निवड याद्या वगैरे त्यांना प्रसिद्ध करता येत नाही. मग यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्याचा फायदा हे 6931 पदं भरण्यासाठी होणार आहे आणि ती सर्व पदं भरली जाणार आहेत. तर शासन निर्णय काय घेतला आहे ते पहा. तर अनुसूचित क्षेत्रात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा GR तुम्हाला डिटेल्समध्ये वाचायचा असेल तर VAJ अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी हा संपूर्ण GR व्यवस्थित दिलेला आहे. तर अनुसूचित क्षेत्रात पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या 17 सवलतीतील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणूक करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. पुढे पहा. पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित 17 सवलतीतील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे. सदरची परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात आली असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही. मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगाराइतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागांनी करावी. मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी. सदरची रक्कम ही नियमित वेतन म्हणून नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्टपणे करण्यात येत असून विभागांनी या संदर्भात आदेशामध्ये ही बाब नमूद करावी. मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या विशेष अनुज्ञा याचिका 22,109/2023 अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत. ही बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करावी. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे परंतु त्यांना नेमणूक देता येत नव्हती का, तर माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली म्हणून त्यातून मधला मार्ग किंवा पळवाट अशी काढली शासनाने की यांना कॉन्ट्रॅक्ट बेस असं दाखवायचं आणि रुजू झाल्यानंतर परमनंटचा जो पगार असतो ना तोच पगार द्यायचा.
आणि फक्त कागदोपत्री त्यांना मासिक मानधन तत्त्वावर घेतलेले असं दाखवायचं, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही, त्या विद्यार्थ्यांना पगारही भेटेल, त्यांची नेमणूक पण होईल. पण ही नेमणूक सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून देण्यात आलेली आहे. हे तर त्यांना करावंच लागेल, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयानं जर पेसा क्षेत्राच्या बाजूने अनुकूल निकाल दिला तर हेच विद्यार्थी पुढे परमनंट होणार डायरेक्ट, त्यांना कोणी अडवू शकत नाही. आणि त्यांना आत्तापासून नंतरचा जो TA म्हणजे जो काही फरक असतो तो सर्व दिला जाईल आणि त्यांना परमनंटसुद्धा करून घेतलं जाईल. पण माननीय सर्वोच्च न्यायालयानं जर विरोधात निर्णय दिला तर मात्र मग माननीय सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावाच लागेल. परंतु आत्ता नुसतं घरी बसून राहण्यापेक्षा आणि वाट पाहत बसण्यापेक्षा या विद्यार्थ्यांनी आता तुम्हाला नियुक्ती आदेश मिळाले तर लगेच रुजू होऊन जा, कारण पगारही तुम्हाला परमनंटचाच पगार भेटणार आहे, जरी मानधन तत्त्वावर त्यांनी कागदोपत्री टाकलेला असलं तरीसुद्धा. त्यामुळं रुजू होऊन जा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल तो तेव्हा येईल, तोपर्यंत तुम्हाला पगार तर कंटिन्यू मिळणार आहे, तुमचं नुकसान होणार नाही. त्यामुळं हा एक चांगला तोडगा महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. परंतु रुजू झाल्यानंतर मात्र अभ्यास चालू ठेवा. जर तुमच्या बाजूनी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर आनंदाची गोष्ट आहे, जर विरोधात निर्णय दिला तर इतर परीक्षा देऊन दुसरीकडे तरी कुठं तुम्हाला लागता येईल. त्यामुळं अभ्यास चालू ठेवा म्हणतो मी. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.